श्री बिरोबा हे ब्रह्मा विष्णू महेश ज्याला आपण म्हणतो, महेशाचा हा एक अवतार आहे. गंगा सुरावंतीचा हा अंश आहे, भगवान शंकराचा अंश आहे. आणि बिरोबा देवाची सेवा ज्या ज्या भक्तांनी केली त्यामध्ये सूर्याबा सिद्ध नावाचा एक धनगर भक्त होता. आणि यामुळं साहजिकच पशुपालक समाज आणि बिरोबा देव याचं पूर्वापार अतूट नातं आहे हे आपल्याला नाकारता येणार नाही. मग प्रश्न असा पडतो की बिरोबा हा काही नाही लिंगायत दैवत आहे आणि इथे तरी काही नाही चौथ्या दिवसापासून जी यात्रा सुरू होते, चौथा येळावीकऱ्याचा, पाचवा सार्वजनिक नैवेद्य आणि सातवा बकऱ्यांचा नैवेद्य, खारा नैवेद्य. मग हा खारा नैवेद्य कसा? तर हा पशुपालक समाज आहे, यांच्याजवळ हे पशुधन आहे, शेळ्या मेंढ्या हे पशुधन आहे. यात्रेच्या निमित्तानं हे सर्व बांधव एकत्र येतात, हितगुज करतात, एकमेकांची भेटीगाठी होतात. आणि पूर्वी या भेटीगाठीमधून सुद्धा रोटीबेटीचे व्यवहारसुद्धा ठरले जात होते. आता मीडिया बदललेला आहे, परिस्थिती बदललेली आहे, लोक येत आहेत, वाहतुकीची साधनं बदललेली आहेत. बैलगाड्या घेऊन 3-3 दिवस इथं मुक्कामला येणारे लोक होते. ती परिस्थिती आता वेगळी आहे. आताची परिस्थिती आहे, सकाळी यात्रा केली परत गेला, अशा प्रकारची ही स्थिती झालेली आहे. तर आपण मला प्रश्न अमोलजी असा केला की पशुपालक समाज किंवा बिरोबा देव याचं नातं कसं आहे? तर हे माझ्या कल्पनेप्रमाणे मी जे ऐकलेलं आहे, सुदैवानं म्हणा किंवा दुर्दैवानं म्हणा, आपलं जे लिटरेचर आहे, बिरोबाचं लिटरेचर असेल किंवा धनगर समाजाचं लिटरेचर जे आहे हे मौखिक स्वरूपामध्ये आहे, हे लोकगीतामध्ये आहे, हे आपल्या ओवीमध्ये आहे आणि तेच एका पिढीतून दुसऱ्या पिढीत संक्रमित होत आहे. मुद्रित साहित्य ज्याला आपण म्हणतो, हे मुद्रित साहित्य फारच कमी आहे. आणि यामुळे मी विषयांतर करून थोडंसं बोलेन आता इथे की आपल्या बिरोबा देवाचे महती, महात्म्य, आपली कला, संस्कृती, संस्कार, आपली जीवनप्रणाली हे जगाला माहिती व्हावी म्हणून श्री बिरोबा देवस्थान विश्वस्त व्यवस्था यांच्यामार्फत आम्ही श्री बिरोबा देवाची एक वेबसाईट